Hello students, today we are going to discuss about outline of a question paper and we will solve a model question paper with full solution and its marking scheme. So let us discuss about the outline of question paper. See, our question number 1 has two sub questions A and B. Question number 1A is solve multiple choice questions. MCQ चे क्वेश्चन्स असतील 1 marks each. असे 4 सब क्वेश्चन्स असतील 4 मार्क्सला आणि त्यातलाच बी क्वेश्चन जो आहे सॉल्व 4 आउट ऑफ 4. यामध्ये सुद्धा 4च क्वेश्चन्स दिलेले असतील, ते 4ही तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. 1 marks each क्वेश्चन आहे, म्हणजे याचे मार्क्स आहेत 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A जो आहे तो कंप्लीट 2 ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ 3. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा. 3 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या असतील, त्यातल्या एनी 2 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. ईच ॲक्टिव्हिटी इज फॉर 2 marks अँड देअरफॉर इट हॅज 4 marks. आणि जर ऑप्शन्स आपण बघितले तर 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, म्हणजे मार्क्स विथ ऑप्शन 6 असतील. क्वेश्चन नंबर 2B सॉल्व एनी 4 आउट ऑफ 5 सब क्वेश्चन्स 2 marks each. 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, 2 marks each क्वेश्चन आहे, म्हणजे याचे 8 marks होतील आणि ऑप्शन्स याचे 5 to 10 marks होतील. क्वेश्चन नंबर 3A कंप्लीट 1 ॲक्टिव्हिटी आउट ऑफ 2. बघा 3A सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. जसा 2A आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड, तसाच 3A सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकच ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे 3 marks each, म्हणजे हा 3 marksचा क्वेश्चन आहे आणि 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील, म्हणजे ऑप्शनसह 6 marks होतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B सॉल्व एनी 2 आउट ऑफ 4 सब क्वेश्चन्स. याच्यामध्ये 3 marks each क्वेश्चन आहे, म्हणजे 3 to 6 marksचे हे क्वेश्चन्स होतील आणि 4 सब क्वेश्चन्स दिलेले असतील, म्हणजे 2 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत इथे आणखी. 3 4 12 ऑप्शनसह मार्क्स होतील. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व एनी 2 आउट ऑफ 3 सब क्वेश्चन्स 4 marks each. 2 सॉल्व करायचे आहेत. 4 marksचा एक क्वेश्चन आहे, म्हणजे 8 marksचे हे क्वेश्चन्स असतील आणि 3 पैकी आपल्याला सॉल्व करायचे आहेत, म्हणजे 4 3 12 marksचे ऑप्शनसह मार्क्स असतील. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 1 आउट ऑफ 2 सब क्वेश्चन्स 3 marks each. एकच क्वेश्चन सोडवायचा आहे, म्हणजे 3 marksचा हा क्वेश्चन आहे. ऑप्शनसह 3 to 6 marks होतील. इथे जर आपण टोटल मार्क्स केले तर आपल्या क्वेश्चन पेपर असणार आहे 40 marksचा आणि ऑप्शनसह आपले मार्क्स होतील 60 marks. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3B जो आहे हा जो क्वेश्चन आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन या क्वेश्चनमध्ये विचारलेला असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्यामध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत हे टेक्स्टबुकच्या बाहेरचे क्वेश्चन्स असतील, पण आपल्या सिलेबसवर डिपेंड असतील, परंतु टेक्स्टबुकमध्ये नसलेले असे क्वेश्चन, चॅलेंजिंग क्वेश्चन्स याच्यामध्ये असतील. आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतील किंवा ओपन एंडेड क्वेश्चन्स असतील. फ्लोचार्ट कंप्लीट करा किंवा एखादं कन्स्ट्रक्शन इनकम्प्लीट दिलेलं असेल ते कंप्लीट करा किंवा तुम्हाला एखादं सोल्युशन दिलेलं असेल त्याच्यावरून क्वेश्चन तयार करा. असे वेगवेगळ्या टाईपचे कन्स्ट्रक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन नंबर 5 मध्ये असणार आहेत. तर आता आपण एक मॉडेल क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत विथ सोल्युशन आणि मार्किंग स्कीमसुद्धा आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आपला जो पेपर आहे तो 40 मार्क्सचा पेपर आहे. तुम्हाला त्यासाठी 2 hours टाईम असणार आहे. त्यासाठी आपल्याला नोट काही काय दिलेले आहेत ते आपण बघूया. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स. ड्रॉ प्रॉपर फिगर्स फॉर आन्सर्स वेअर एव्हर नेसेसरी. जिथे आवश्यक आहे तिथे फिगर्स ड्रॉ करायचे. द मार्क्स ऑफ कन्स्ट्रक्शन शुड बी क्लिअर अँड डिस्टिंक्ट. डू नॉट इरेज देम. कन्स्ट्रक्शन करताना आपण जे आर्क्स काढतो किंवा जे ॲरोज करतो वगैरे, तर हे क्लिअर असले पाहिजेत आणि ते खोडायचे नाही आहेत. While writing any proof, drawing relevant figure is necessary. Also the proof should be consistent with the figure. कुठलाही प्रूफ तुम्ही लिहित असाल तेव्हा तुमची सुरुवात जी आहे ती फिगरपासून करायची आहे आणि ते फिगर आणि प्रूफ हे एकमेकांशी संबंधित असलं पाहिजे. इन केस ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नंबर 1A, इव्हॅल्युएशन इज डन ओनली फॉर द फर्स्ट अटेम्प्ट. तुम्ही जे पहिल्यांदा आन्सर लिहिणार आहे क्वेश्चन नंबर 1A MCQचा जो क्वेश्चन आहे त्या पहिल्या अटेम्प्टसाठीच तुम्हाला फक्त मार्क्स मिळणार आहे. म्हणजे एकच आन्सर तुम्ही 2-3 वेळा लिहिलं वेगवेगळ्या प्रकारे, तर जे पहिलं आन्सर तुम्ही लिहिलेलं असेल तेच तुम्हाला त्याचेच मार्क्स तुम्हाला मिळणार आहे.
While writing answer of MCQ multiple choice question, write the alphabet A, B, C, D after sub question number. तर इथे MCQचा आन्सर लिहिताना सब क्वेश्चनचा नंबर टाकून त्याच्या पुढे प्रॉपर जे अल्फाबेट आहे ते लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 अल्टरनेटिव्स दिलेले असतील. त्याच्यामधलं फक्त एकच अल्टरनेटिव्ह करेक्ट असणार आहे आणि ते करेक्ट अल्टरनेटिव्ह जे आहे ते तुम्ही सब क्वेश्चनचा नंबर लिहिल्यानंतर त्याच्या पुढे प्रॉपर अल्फाबेटने त्याचा आन्सर लिहायचा आहे. या क्वेश्चनमध्ये सोल्युशनची मेथड अपेक्षित नाही आहे. तुम्ही फक्त करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर लिहायचा आहे आणि फक्त जो पहिला अटेम्प्ट तुमचा असेल, पहिलं जे आन्सर लिहिलेलं असेल तेच इव्हॅल्युएट केलं जाईल, त्यालाच फक्त मार्क्स दिले जातील. सो लेट अस स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1A. 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्यातलं फर्स्ट बघा आता. अ साइड ऑफ एन आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल इज 7 सेंटीमीटर. फाइंड इट्स हायपोटेनस. आता हे क्वेश्चन ॲक्च्युली आपल्याला लगेच तोंडी आन्सर्स मिळतात, काहींचे मिळत पण नाहीत. काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायला लागतात, पण ते सोल्युशन इथे अपेक्षित नाही आहे. आपल्याला फक्त आन्सर लिहिणं अपेक्षित आहे की क्वेश्चन नंबर 1Aचं प्रॉपर 1A मधलं फर्स्टचं प्रॉपर आन्सर काय आहे, तो फक्त अल्फाबेट आपल्याला लिहायचा आहे. मग आता काय सांगितलेलं आहे बघा इथे. द साईड ऑफ आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे अशा प्रकारचा ट्रायंगल जो राईट अँगल आहे आणि ज्याच्या दोन साईड्स इक्वल आहेत. त्याच्या साईड दिलेली आहेत आपल्याला 7 सेंटीमीटर. म्हणजे ही 7 सेंटीमीटर असेल तर ही पण 7 असणार आहे. तर त्याचा हायपोटेनस विचारलेला आहे. मग आता इथे तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर. म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर जर तुम्ही केला तर वन साईड स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 49 प्लस 49 दॅट इज इक्वल टू 98. मग हायपोटेनससाठी रूट घ्यायला लागेल. हा स्क्वेअर मिळालेला आहे. रूट 98 जर आपण केलं तर 98 आपण 49 2 जार असा लिहू शकतो आणि 49चं रूट बाहेर 7 येईल. 7 रूट 2 म्हणजे बी हा करेक्ट ऑप्शन आहे. मग इथं आन्सर लिहिताना फक्त काय करायचं आपण की क्वेश्चन नंबर 1 आणि त्याच्या पुढे बी लिहायचं. त्यातलं सेकंड बघा आता. इन द फिगर measure arc APC is equal to 110 degree. Then find the measure of angle ABC. बघा हा आर्क APCचं मेजर दिलेलं आहे 110 डिग्री. तर अँगल ABCचं मेजर विचारलेलं आहे. इथे आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरू शकतो की अँगल ABCचं मेजर ह्या APCच्या हाफ असणार आहे. APC 110 दिला आहे, त्याच्या हाफ केलं तर ABCचं मेजर आपल्याला मिळेल 55 डिग्री. म्हणजे ए हा करेक्ट ऑप्शन आहे, म्हणून सेकंडचा आन्सर आपल्याला ए लिहिता येईल. थर्ड क्वेश्चन. द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स L 5-8 अँड M -7-3 इज डॅश. आता इथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायला लागेल. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती की आपण काय करणार की या एका कॉर्डिनेटला आपण x1 y1 म्हणणार आणि दुसऱ्याच्या कॉर्डिनेटला x2 y2 म्हणणार. मग आपला डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे तो जर आपण यूज केला तर आपल्याला काय लिहिता येईल की आपल्याला डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स काढायचं आहे, म्हणजे LM फाइंड करायचं आहे. सो LM इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1. x2 - x1 म्हणजे -7 -5 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे -3 आणि मायनस मायनस प्लस होईल +8 द होल स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -12चा स्क्वेअर केला तर 144. हे -7 -5 ॲडिशन -12 येईल, त्याचा स्क्वेअर 144. -3 + 8 ॲडिशन 5 होईल, 5चा स्क्वेअर 25 येईल. दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 169 आणि 169चं स्क्वेअर रूट येईल 13. आणि म्हणून इथं आपल्याला करेक्ट ऑप्शन काय मिळणार आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आणि म्हणून थर्डचं आन्सर आपल्याला मिळालं सी. नंतर फोर्थ क्वेश्चन. इफ cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0.64 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थीटा. मग आता इथे आपण काय करू शकतो की आपल्याकडे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याच्यामध्ये आपल्याला cos स्क्वेअर थीटाची किंमत दिलेली आहे 0.64. ती व्हॅल्यू जर आपण ठेवली इथे तर साइन स्क्वेअर थीटा प्लस 0.64 इज इक्वल टू 1.
हा 0.64 राईट साईडला गेला तर मायनस होईल. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 0.64 आणि सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला मिळेल 0.36 आणि म्हणून डी इज द करेक्ट आन्सर. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आपल्याला मिळेल डी. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो MCQ टाईपचा क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 1B बघूया आपण. Solve the following sub questions. In triangle PQR, angle PQR equal to 90 degree and the length of hypotenuse PR is 13 cm. Find PQ square plus QR square. आता जर आपण असा राईट अँगल ट्रायंगल काढला PQR, याच्यामध्ये अँगल Q 90 डिग्री दिलेला आहे. PQR हा 90 डिग्री आहे म्हणजे PR हा हायपोटेन्यूस आहे. मग पायथागोरस थेरम वापरून आपण काय म्हणू शकतो की PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर. आता याची मार्किंग स्कीम कशी आहे ती पण आपण बघूया. बघा मग इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. ही स्टेप लिहिली की तुम्हाला इथं हाफ मार्क मिळणार. त्याच्यामध्ये PRची व्हॅल्यू 13 आहे ती सबस्टिट्यूट केली. देअरफॉर PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर आणि 13चा स्क्वेअर केला की 169 मिळालं. देअरफॉर PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू 169. इथे हाफ मार्क मिळाला अँड दिस इज युअर लास्ट आन्सर. या लास्ट आन्सरला चौकट करायची म्हणजे ती पटकन लक्षात येते. आता सेकंड क्वेश्चन बघा. इन फिगर आर्क AXB कॉन्ग्रुएंट टू आर्क CYD. बघा AXB कॉन्ग्रुएंट टू आर्क CYD. इफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड CD. AB 6 आहे तर कॉर्ड CD किती मिळेल तर 6च मिळणार कारण ह्या आर्क्स ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत आणि कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. AB 6 आहे म्हणून CD पण 6 मिळणार. पण जरी हा 1 मार्कचा क्वेश्चन असेल तरी आपल्याला 2 स्टेपमध्ये आन्सर लिहायचा आहे. हाफ हाफ मार्कमध्ये ते कसं डिवाइड होतं ते बघूया आपण. बघा आर्क AXB कॉन्ग्रुएंट टू आर्क CYD it is given, therefore chord AB congruent to chord CD. Reason chords corresponding to congruent arcs are congruent. इथे हाफ मार्क तुम्हाला. but AB is equal to 6 cm given and therefore CD is equal to 6 cm. इथे हाफ मार्क. तर असा 1 मार्क हा हाफ हाफमध्ये डिवाइड झालेला आहे. थर्ड क्वेश्चन बघा आता. P56 is the midpoint of line segment joining A65 and B4Y. Then find the value of Y. आता बघा A आणि B ह्या सेगमेंटला जोडणाऱ्या या पॉईंट्सला जोडणाऱ्या सेगमेंटचा P हा मिड पॉईंट आहे. तर Bचा आपल्याला Y कोऑर्डिनेट दिलेला नाही आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग इथे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू शकतो. मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला Y फाइंड करायचा आहे म्हणजे 6 हा 5 आणि Y या दोन कोऑर्डिनेट्सवरनं आपण मिड पॉईंट फॉर्म्युला जर वापरला तर आपण कसं लिहू शकतो बघा. P56 is the midpoint of line segment A65 and B4Y. It is given. Therefore, by midpoint formula, 6 is equal to 5 plus Y upon 2. हा 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. 6 2 जार 12 होईल. 12 is equal to 5 plus Y. त्यानंतर 5 इकडे येऊन मायनस होईल म्हणजे Y is equal to 12 minus 5 and therefore Y is equal to 7. तर तुम्ही इथे मिडपॉईंट फॉर्म्युला लिहिला की हाफ मार्क आहे आणि लास्ट आन्सर तुम्हाला मिळाले की त्याचा हाफ मार्क आहे. नंतर फोर्थ क्वेश्चन बघा. इन द फिगर लाइन AB इज पॅरलल टू साइड QR. PA इज इक्वल टू 2, AQ इज इक्वल टू 3, PB इज इक्वल टू 4 अँड BR इक्वल टू X. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. आता इथे आपल्याला AB पॅरलल टू QR दिलं आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथे आपल्याला BPT यूज करायचं आहे. मग कसं सॉल्व करणार बघूया आपण. इन ट्रायंगल PQR लाइन AB इज पॅरलल टू साइड QR. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण काय लिहू शकतो PA अपॉन AQ इज इक्वल टू PB अपॉन BR. या स्टेपला हाफ मार्क आहे. नंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या 2 अपॉन 3 इज इक्वल टू 4 अपॉन X. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू X इज इक्वल टू 4 इंटू 3. त्याच्यावरून X आपण फाइंड केला तर हा 2 इकडे जाऊन डिवाइड होईल. X इज इक्वल टू 3 इंटू 4 अपॉन 2. 4 3 जार 12 आणि 12 अपॉन 2 केले तर 6 मिळालं.
तर x इज इक्वल टू 6. म्हणजे पहिलं BPT यूज करून रेशिओ लिहिला की हाफ मार्क आणि लास्ट आन्सर मिळाला की हाफ मार्क. तर असा हा क्वेश्चन नंबर 1B जो आहे तो 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आपण कंप्लीट केलेला आहे. MCQ 4 मार्क आणि सॉल्व द क्वेश्चन्स सब क्वेश्चन्स 4 मार्क्स असा 8 मार्क्सचा क्वेश्चन आपण कंप्लीट केला आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया.